दुसरा प्रकार स्ट्रक्चरल फॉर्म्युलेचा दुसरा प्रकार आहे कंडेन्स फॉर्म्युला. सो इट इज ऑल्सो नोन एज कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो व्हॉट डू यू मीन बाय कंडेन्स फॉर्म्युला? यामध्ये दोन पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत. द फॉर्म्युला इन विच सम और ऑल डॅशेस रिप्रेझेंट कोव्हॅलंट बॉन्ड्स आर completely omitted. And second point, the number of identical group attached to a atom, that is carbon atom, are indicating by a subscript. याचा अर्थ काय? एक्झाम्पल पाहूत आपण. नॉर्मल ब्युटेन, वी नो दॅट नॉर्मल ब्युटेन हॅज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 CH2 CH2 CH3. So it can be converted into condensed formula. So the condensed formula of normal butane can be represented like as CH3. Now CH2 CH2 मधात दोन वेळा CH2 आहे. ब्रॅकेट मध्ये लिहा CH2/2 CH3. Also this is the part A. याला और करून this is also one of the type of condensed formula CH3 CH2 CH2 CH3. हा सुद्धा एक प्रकारचा कंडेन्स फॉर्म्युलाच आहे. दुसरे एक्झाम्पल नॉर्मल हेक्सेन. नॉर्मल हेक्सेन एज फॉर्म्युला CH3 CH2 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 CH3. This is the complete structural formula of normal hexane. पहा यामध्ये नॉर्मल हेक्सेन एज मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H40. 6 कार्बन घेतलेले आहे आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि हा एक 6 कार्बन अँड 14 हायड्रोजन. पहा इथं 3 आणि हे 3 6 7 8 9 10 11 12 13 14. So this is the complete structural formula of normal hexane. It can be represented into condensed formula. म्हणजे याचं कशामध्ये आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे? कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये. सो द कंडेन्स फॉर्म्युला ऑफ नॉर्मल हेक्सेन रिप्रेझेंट CH3. CH2 किती वेळा आहे या ठिकाणी पाहिजे आपण? 1 2 3 आणि 4. सो CH2/4 CH3. This is the condensed formula of normal hexane. और याला काही वेळेला कंडेन्स फॉर्म्युला बी मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 and CH3. सो हा सुद्धा प्रकार आहे. बट या ठिकाणी पहिले डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे आपण? सम और ऑल डॅशेस रिप्रेझेंट कोव्हॅलंट बॉन्ड्स आर ओमिटेड. म्हणजे काढून टाकायच्या. सर्व या फॉर्म्युल्यामध्ये आपण सर्वच कोव्हॅलंट बॉन्ड काढून टाकलेले आहे या फॉर्म्युल्यामध्ये. तर जसं दुसरं एखादं एक्झाम्पल आहे. आता एखादं एक्झाम्पल आपण घेऊ. CH स्ट्रक्चरल फॉर्म्युला घेतला आपण CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. It is the unsaturated compound that is but2en. याचा कंडेन्स फॉर्म्युला आपल्याला जर लिहायचा असेल तर कसा रिप्रेझेंट करायचा? या ठिकाणी आपल्याला माहित आहे CH3 आहे. हा असा दाखवा CH3. नेक्स्ट CH डबल बॉन्ड आहे. हा काढला आपण. पुन्हा CH आणि CH3. पण बेटर वे यामध्ये एक डबल बॉन्ड टाका. दिस इज द कंडेन्स फॉर्म्युला ऑफ but2en or CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. It is also the condensed formula of but2en. In this way we can represent the condensed formula. आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊ. Now neopentane has complete structural formula CH3 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 CH3.
इट कॅन बी रिप्रेझेंट CH3. आपण असे त्याला दाखवतो. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कंडेन्स फॉर्म्युला फॉर न्यू पेंटेन. नेक्स्ट, या ठिकाणी 4 मिथिल ग्रुप हे सारखेच आहे, एकत्रित. हे कशाला आठवायचे? कार्बनला. याला आपण ऑर करून असे दाखवतो CH3/4C. सो दिस इज द कंडेन्स फॉर्म्युला ऑफ निओपेंटेन. हा कशाचा? कंडेन्स फॉर्म्युला ऑफ निओपेंटेन. आणखीन एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. दुसरं एखादं एक्झाम्पल आपण पाहू. CH3, CH3, CH, CH2, CH3, CH3, CH3. आता याला कंप्लीट पुन्हा कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये जर पाहायचं असेल आपल्याला, हा सुद्धा एक प्रकारच आहे, बी फॉर्म्युला आहे, कंडेन्स बी फॉर्म्युला. पण याला कम्प्लिटली जर दाखवायचं असेल तर याला आपण असे दाखवू शकतो CH3. या कार्बनला हे 2 मिथिल ग्रुप आटायचे आहे आणि म्हणून ते सुरुवातीला CH3/2. कशाला आटायचे? या कार्बनला. सो CH. नेक्स्ट, मधात CH2 आहे. पुन्हा या ठिकाणी या कार्बनला 3 मिथिल ग्रुप आहे, लास्टला आहे म्हणून शेवटी दाखवा त्याला CH3/3. इन दिस वे इट इज द कंडेन्स फॉर्म्युला. मीन्स धिस टाइप ऑफ फॉर्म्युला इज कॉल्ड एज कंडेन्स फॉर्म्युला. आता या कंडेन्स फॉर्म्युला यानंतर आपल्याला पाहायचा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. काय पाहायचं आपल्याला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. नाउ द थर्ड इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. अतिशय महत्वाचा पार्ट आहे. कोणत्या फॉर्म्युला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणतो आणि तो बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कसा लिहायचा? सो व्हॉट काइंड ऑफ फॉर्म्युला इज सेट टू द बॉन्ड लाईन फॉर्म्युला? लिसन हियर. The formula in which neither hydrogen nor carbon atoms are shown, and the line representing carbon-carbon bonds are drawn in zigzag manner. याचा अर्थ पाहतो आपण. सुरुवातीला हा कन्सेप्ट पहा. म्हणजे ज्या फॉर्म्युल्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दाखवायचे नसतात, पण जे कार्बन कार्बन डॅश लाईन्स आहेत म्हणजे जे बॉन्ड्स आहेत ते कसे ड्रॉन करायचे? झिगझॅग मॅनरनं. आपण आता एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल, दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट इज नॉर्मल ब्युटेन. वी नो दॅट इट इज द फॉर्म्युला ऑफ नॉर्मल ब्युटेन. आणि आता याचा आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला करायचा आहे. इट कॅन बी शोन इन द फॉर्म ऑफ बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. किती कार्बन आहे? 1, 2, 3, 4. 4 कार्बन आहेत आपल्याला माहिती आहे. नॉर्मल ब्युटेन मध्ये 4 कार्बन आहे. या फॉर्म्युल्यामध्ये symbol of the carbon and hydrogen atoms are not shown, and the lines representing the carbon-carbon single bonds are drawn in zigzag manner. 4 कार्बन असल्यानंतर आपण त्याला झिगझॅग मॅनर म्हणजे अशा टाईप रांगोळी सारखे टिपके द्यायचे. हे 1, 2, 3 आणि 4 कार्बन आहे. याला जॉईन करा. दिस इज द स्ट्रक्चर. तीसरा. This way it is called a zigzag manner. Means line representing the carbon-carbon bonds are drawn in zigzag manner. Such formula is called as bond line formula. So it is the bond line formula of N-butane. हा कशाचा फॉर्म्युला आहे? नॉर्मल ब्युटेनचा. दुसरं एक्झाम्पल पाहू. नॉर्मल पेंटेन. नॉर्मल पेंटेन आपल्याला माहित आहे याचा फॉर्म्युला CH3, CH2, 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 CH3 हा आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ नॉर्मल पेंटेन. किती कार्बन आहे? 5 कार्बन आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. सो द कार्बन कार्बन बॉन्ड हे सुद्धा 1, 2, 3, 4. आता हे 4 कार्बन कार्बन बॉन्ड्स आहे यामध्ये आणि हे सर्व कार्बन कार्बन बॉन्ड्स कसे ड्रॉन करायचे? झिगझॅग मॅनरनं. झिगझॅग मॅनर म्हणजे या प्रकारे. 5 किती झाले? 1, 2, 3, 4, 5. दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ नॉर्मल पेंटेन. पण हा काढताना असा डायरेक्ट न काढता
तुम्ही अगोदर एक कन्सिडर करायचं की या फॉर्म्युल्यामध्ये किती कार्बन आहेत, 5 कार्बन आहेत, ते अशा प्रकारे झिगझॅग मॅनरनं अगोदर रिप्रेझेंट करा, म्हणजे चुकणार नाही. 1 2 3 4 5 आणि याला जॉईन करा. सो दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ नॉर्मल पेंटेन. पुन्हा आणखी दुसरा आपण एक्झाम्पल पाहणार आहेत आता वेगवेगळे. सुरुवातीला इथं दाखवतो CH3 CH3 CH2 CH3. We know that this is the formula of isopentane. हा फॉर्म्युला आहे आयसोपेंटेनचा. याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये. या ठिकाणी सुरुवातीला लॉंगेस्ट चेन मध्ये पाहायचं किती कार्बन आहेत, 4 ते काढायचे. 1 2 3 आणि 4 हे जॉईन करून घेतले आपण. आणि दुसऱ्या कार्बनवर एक मिथिल ग्रुप आहे, तो या प्रकारे घ्यायचा. म्हणजे यामध्ये दीज आर द टर्मिनल 1 2 3. सो द टर्मिनल डिनोट द मिथिल ग्रुप. टर्मिनल काय दाखवते यामध्ये इन दिस फॉर्म्युली, द टर्मिनल डिनोट द मिथिल ग्रुप अँड द इंटरसेक्शन ऑफ द लाईन मीन्स द जंक्शन ऑफ द लाईन. या ठिकाणी दिस इज कॉल्ड एज जंक्शन ऑफ द लाईन. दिसते का या ठिकाणी? सो इट्स रिप्रेझेंट मिथिन ग्रुप CH2. हा मिथिन ग्रुप आहे. नेक्स्ट या ठिकाणी सुद्धा द इंटरसेक्शन ऑफ द लाईन denote the carbon atom bonded to the appropriate number of hydrogen atoms which completely satisfied the tetravalency of carbon. हा सुद्धा एक भाग आहे यामधला. म्हणजे इंटरसेक्शन ऑफ लाईन काय दाखवते या ठिकाणी, असा एक कार्बन आयटम, हा कार्बन आयटम आहे की ज्याला 3 बॉन्ड आहेत. आणि 3 बॉन्ड म्हणजे कार्बनची टेट्रा व्हॅलेन्सी आपल्याला माहित आहे. वी नो दॅट द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. टेट्रा व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी आता या ठिकाणी 3 बॉन्ड आहे. इथं मिथिल ग्रुप आहे बिकॉज इट इज ऍट टर्मिनल. हा सुद्धा मिथिल ग्रुप आहे. नेक्स्ट इकडे पुन्हा बॉन्डिंग आहे, पण इथं काय आहे का नाही, तर अशा ठिकाणी आपण H असाही दाखवू शकतो किंवा हा हायड्रोजन इथं दाखवू शकतो. म्हणजे या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट झाली पाहिजे. हा एक नियम लक्षात घ्यायचा. मीन्स टर्मिनल इंडिकेट्स द मिथिल ग्रुप. नेक्स्ट the line junction indicates the methylene group. मिथिल ग्रुप लास्ट कॉर्नर ते शेवटी हा जो कार्बन आहे हा इथं मिथिल ग्रुप आहे, हा कार्बन हा मिथिल ग्रुप आहे. लाईन जंक्शन असेल तर मिथिलीन ग्रुप. वी नो दॅट होमोलोगस सिरीज मध्ये आपल्याला माहित आहे या ग्रुपचं नाव आहे मिथिलीन किंवा मिथिन ग्रुप आपण म्हणतो. नेक्स्ट इंटरसेक्शन ऑफ लाईट डिनोटेड द कार्बन आयटम which bonded to the appropriate number of hydrogen atom which satisfied the tetravalency of carbon. पुन्हा आणखी यामधला एक दुसरा भाग आहे. If the compound contain hetero atoms or hydrogen atoms bonded to the hetero atoms are completely written in the formulae. याचा अर्थ काय, म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये हेटेरो आयटम असला मीन्स अदर दॅन कार्बन आयटम की जे प्रेझेंट असतात फंक्शनल ग्रुपमध्ये. वी नो दॅट CH3 CH2 CH2 OH. So this oxygen is the hetero atom means other than carbon atom. So when the compound contain hetero atoms or hydrogen atom attached to the hetero atom, then it can be shown clearly in bond line formula. आता याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा आपल्याला. म्हणजे हा हायड्रोजन हेटेरो आयटमला अटॅच आहे, हा क्लिअरली दाखवायचा आहे. किती आहे या कार्बन चेन मध्ये, 3 कार्बन आहे. 3 कार्बन आयटम असलेली आपण अशी चेन दाखवली या ठिकाणी. वी नो दॅट 3 कार्बन. सो 1 2 3. नेक्स्ट हा OH. किती कार्बन झाले तिथं, 1 2 3 कार्बन झालेले. या ठिकाणी OH अटॅच आहे. इट डज नॉट कन्सिडर द कार्बन, कारण की हायड्रोजन आयटम हा हेटेरो आयटमला अटॅच असल्यामुळे हा एक फंक्शनल ग्रुप मध्ये आहे आणि म्हणून तो क्लिअरली दाखवायचा. किंवा दुसरे एक्झाम्पल आहे, समजा जर या ठिकाणी आपण COOH घेऊ या ठिकाणी. वी नो दॅट
दिस इज द फॉर्म्युला ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे ब्युटॅनोइक ऍसिड. आता या ठिकाणी याचा आपल्याला ऑनलाईन फॉर्म्युला काढायचा असेल तरी या ठिकाणी 1 2 3 हे अगोदर जरा हा जो आहे याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. सी डबल बॉन्ड ओ OH. This is the structural formula of carboxylic acid. Now this structural formula is converted into bond line formula which contain 1 2 3 4 carbon. So the formula is पाइथ. या प्रकारे 4 कार्बन आहे, हा OH अटॅच आहे आणि इथं डबल बॉन्ड O. इथं काय केलेलं आहे आपण डबल बॉन्ड O, कारण की या कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली पाहिजे. इथं कार्बन आहे, कार्बनची 4 व्हॅलन्सी झालीच पाहिजे. 1 2 3 आणि 4 ही कार्बनची 4 व्हॅलन्सी आहे. सो इन दिस वे इट इज द बॉन्ड लाइन स्ट्रक्चर ऑफ धिस ब्युटॅनोइक ऍसिड. या प्रकारे आपल्याला when the compound contain hetero atom or hydrogen atom attached to the hetero atoms which can clearly represented in the bond line formula. या प्रकारे बॉन्ड लाइन फॉर्म्युला. आता आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. डॅश फॉर्म्युला आहे पुस्तकामध्ये, कंडेन्स फॉर्म्युला ए आणि कंडेन्स फॉर्म्युला बी दिलेला आहे, वन ऑफ द सेम थिंग. नेक्स्ट बॉन्ड लाइन फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल नॉर्मल ब्युटेन आपण पाहिलेलं एक्झाम्पल आहे, हुज कंडेन्स फॉर्म्युला इज CH3 CH2/2 CH3. आता बी प्रकार मध्ये यामध्ये आपण असे दाखवू शकतो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. बट यू हॅव टू यूज दिस कंडेन्स फॉर्म्युला. नेक्स्ट बॉन्ड लाइन फॉर्म्युला. 4 कार्बन आयटम आहेत, आपण त्याला अशा प्रकारे दाखवतो, खाली किंवा वरतूनही सुरुवात करू शकतो. द carbon bond can be drawn, means line shown represented by carbon single bond can be drawn in zigzag manner. So it is the bond line formula 1 2 3 4 or 1 2 3 4 किंवा इथूनही मोजले तरी चालतात. आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये 4 कार्बन आले पाहिजे. सो दिस इज द बॉन्ड लाइन फॉर्म्युला ऑफ नॉर्मल ब्युटेन. आता हे एक स्ट्रक्चर दिलेलं आहे बॉन्ड लाइन फॉर्म्युला. यावरून आपल्याला कंडेन्स फॉर्म्युला आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला करायचा आहे. तर या ठिकाणी किती कार्बन आहे अगोदर पाहू. 2 3 4 4 कार्बन आहे, तर 4 कार्बन आपण काढून घेऊ. 1 2 3 4 पहिले 4 कार्बन काढले. नेक्स्ट डबल बॉन्ड हा कोण्या 2 कार्बन मध्ये आहे. डबल बॉन्ड लाईज बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन आयटम. या ठिकाणी आपण नंबर देऊ. दीज आर द 4 कार्बन. सो डबल बॉन्ड लाईज बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन आयटम. नेक्स्ट टर्मिनल काय दाखवते यामध्ये मिथिल ग्रुप आणि डायरेक्ट आपण या ठिकाणी याची व्हॅलन्सी कंप्लीट करा. सो CH3. या कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झालेली नाही, 3च बॉन्ड झालेले आहे. एक चौथा बॉन्ड म्हणजे पुन्हा इथे एक हायड्रोजन जोडा. इथं सुद्धा 3 आहे आणि हा एक हायड्रोजन आणि इथं सुद्धा 3 हायड्रोजन जोडा. यालाच आपण असं लिहू शकतो CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. हा सुद्धा प्रकार आहे. आता ए आणि बी जर म्हटलं तर याला आपण असे दाखवलेलं आहे CH3 CH पुन्हा CH CH3. दिस इज द A टाइप कंडेन्स फॉर्म्युला अँड इन B टाइप CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. नेक्स्ट आता हा अल्डेहाइड घेतलेला आहे की ज्यामध्ये CHO ग्रुप दाखवलेला आहे. इट कंटेन 4 carbon atom, that is butanol, NaL. Al represent the aldehyde group. Now, whose condensed formula पा या ठिकाणी CH2 CH2 हे 2 वेळा आहे. CH3 CH2 taken by 2 times, then CHO आपण असा लिहिला. हा सुद्धा बी पार्ट आहे. आता या ठिकाणी आपल्याला बॉन्ड लाइन फॉर्म्युला करायचा आहे. यामध्ये किती कार्बन आहेत. 4 कार्बन आपण रिप्रेझेंट करू. 2 3 आणि 4 आणि चौथ्या कार्बनला या ठिकाणी काय अटॅच आहे. एक हायड्रोजन आणि डबल बॉन्ड. हा या प्रकारे चौथ्या. आता या ठिकाणी आपण घेतलेले आहे, बट इट इज रॉंग, कारण की या ठिकाणी हा जो आहे हा 5वा कार्बन येईल. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं आपल्याला की हे लिहित असताना 1 2
हा दुसरा कार्बन, नेक्स्ट 3, आणि यावर इथं चौथा जो कार्बन आहे CH डबल बॉन्ड O, CH आता डबल बॉन्ड O, हा या ठिकाणी. सो दिस इज द फॉर्म्युला. आता वरही दाखवलं तरी चालते, आपण असाही लिहिला तरी चालते. हा फॉर्म्युला आहे या अल्डेहाइडचा, कारण 4 कार्बन आहे, 1 2 3 4, 1 2 3, आणि चौथ्याच कार्बनला H आहे आणि डबल बॉन्ड O आहे या प्रकारे. आता हा एक कंडेन्स फॉर्म्युला आहे या ठिकाणी घेतलेला आहे. याचा आपल्याला डायरेक्ट बॉन्डलाईन फॉर्म्युला जर दाखवायचा असेल तर लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. आपण या प्रकारे दाखवू शकतो. हे 4 कार्बन झाले. नेक्स्ट सेकंड कार्बनवर एक मिथिल ग्रुप आहे. हा खाली किंवा वर दाखवू शकतो आपण, हा मिथिल ग्रुप. नेक्स्ट म्हणजे सिंगल बॉन्ड, आणि याच कार्बनला खाली OH आहे म्हणजे हेटेरो ॲटम आहे, तो असा दाखवा. सो दिस इज द बॉन्डलाईन स्ट्रक्चर ऑफ दिस कंडेन्स फॉर्म्युला. नेक्स्ट पुन्हा पुस्तकामध्ये तुम्हाला या प्रकारचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. यामधले बॉन्ड काढलेत आपण आणि याला असं रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला हा कंडेन्स फॉर्म्युला भेटेल. आता याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा लिहायचा आहे? किती कार्बन आहे मधात? पहा 3 कार्बन आहेत. हे 3 कार्बन झाले. नेक्स्ट आता 3 कार्बन झाल्यानंतर या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे. या कार्बनला अटॅच ट्रिपल बॉन्ड आहे आणि तो इथे N आहे. नेक्स्ट या कार्बनला सुद्धा ट्रिपल बॉन्ड आहे आणि N आहे, आणि पुन्हा या मधातल्या कार्बनवर OH आहे. या प्रकारे सुद्धा आपण दाखवतो, किंवा याला उलट सुद्धा करता येईल आपल्याला. या प्रकारे असं सुद्धा दाखवता येईल. हा OH, नेक्स्ट ट्रिपल बॉन्ड N, ट्रिपल बॉन्ड N. म्हणजे ही झिगझॅग मॅनर खाली किंवा अपर साइडला कशी आली तरी चालेल, बट द बॉन्ड कॅन बी रिप्रेझेंट मीन्स बॉन्ड कॅन बी ड्रॉन इन झिगझॅग मॅनर. सच टाइप ऑफ फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता वेगवेगळे प्रकार आहे. इथं सुद्धा कन्फ्युजन होऊ नका, कारण की 2 CH आहे म्हणजे CH/2 नाही, कारण की मधात हा डबल बॉन्ड आहे अशा प्रकारे, आणि म्हणून CH, आणि म्हणून बहुतांश या फॉर्म्युल्यामध्ये आपण सांगितलेलं आहे कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये काही किंवा सर्वच जे बॉन्ड्स असतात ते काढून टाकायचे असतात. इथं जे महत्वाचे बॉन्ड आहे ते दाखवायचेच आहे. या प्रकारे आपण डॅश फॉर्म्युला म्हणजे लेस स्ट्रक्चर फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय, आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा असतो हे पाहिलेलं आहे. पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. महत्वाचे एक्झाम्पल आपण घेऊ, यानंतर सुद्धा आणखी पाहू.